ज्या भागानगरात आबासाहेबांच्या अखेरच्या कर्नाटक स्वारीच्या वेळी गोवळकोंड्याच्या अबुल हसन तानाशहाने आगवानी करून त्यांना नजराणे देऊन मैत्रीची उरभेट दिली होती, त्याच भागानगरात तानाशहाच्या दंडात औरंगजेबाच्या शाही काढण्या पडल्या. आता विजापूर गोवळकोंड्याच्या फौजा दिमतीला घेऊन औरंग केव्हाही मराठी मुलकावर उतरणार हे साफ होते. कुणीही काही बोलण्याच्या स्थितीत नव्हते. सारे श्रींचे राज्य राखून कसे चालवावे याच विचाराने घेरले होते. आता कुणी घेऊ म्हणतील तर श्वास घ्यायलाही कुणास फुरसत नाही. दक्षिणेतल्या लगतच्या दोन्ही शाह्या पडल्या. गनिमांचा डोळा तर पहिल्यापासूनच आम्हावरच. बागलान, खानदेश, कोकण देश, दौलतीच्या चहूबाजूंच्या सुभेदार हवालदारांना साऱ्यावर केवढी जोखीम पडते आहे याचं कलम द्या. मिळेल तेवढी तवाणी संचनी तातडीनं करण्यास लिहा. आम्ही चौलच्या नाडल्या रायतेला सवलती देण्यासाठी खासा चौलात उतरतो आहोत. कळवा तसं सुभेदार रायाजी सदक प्रभूंना. कितीतरी विचार एकाच वेळी राजमनात भरून आलेले छत्रपती पेशवे यांना एकामागून एक आज्ञा देत होते. आबासाहेबांच्या आठवणीने मनाचे टाके ओसंडू लागले. कधी त्यांच्या प्राणावर तर कधी त्यांच्या दौलतीच्या प्राणावर केवढे बाके प्रसंग गुदरून गेले. आज नेमके काय केले असते त्यांनी? चारी कमाडावर शंभूमन धडका देऊ लागले. निळोपंथ, येसाजी, रामचंद्रपंत सर्वांनी धीरा इमानाचे वचन वाटावे असे बोल देत राजांना रोकडा पाठिंबा बोलून दाखवला. आपल्याच विचारात घडलेल्या राज्यांनी सावधानीचे पाऊल म्हणून निळोपंतांना सांगितले, पंथ, कर्नाटकात हरजींना फौजा तयारीनं सीमेवर ठेवण्याचा करण्याचा खलिता द्या. औरंग आहे तो, नेम नाही देता येत कुठे वळल्याचा. त्या ऐकताना पेशवे विचारात पडले. आज सर्वांना वाटून गेले की मुलूक थोडा जिकडे पुढा. म्हणत राज्य उठवणे एक वेळ केवढे सोपे, पण उठवले ते राखणे केवढ्या यातायातीचे. तुम्ही सारे कदीम जाणते आहात, मर्दानगीचे आहात. प्रसंगी प्राणांची कुरवंडी करावी लागेल. बागलांपासून जिंजीपर्यंत पसरला हा मुलूक पट्टा राखायला. हे एकल्या आबासाहेबांचं नव्हतं, आमचं नाही, ते साऱ्यांचं जीवामोलाचं राज्य आहे. कुणीच कसदिल होऊ नका. एकदा आबासाहेबांसंगती आम्ही याच औरंगच्या आग्र्याच्या कोठीत अडकून पडलो होतो. बऱ्या जाणतेपणी अवघे समजून घ्या. आज ही उभी दौलतच त्याच्या कोठडीत बंदिस्त पडण्याचं भय समोर आहे. चला आमच्यासह, मेळानं जगदीश्वराचं दर्शन घेऊ. आपल्याच लईत सिंहासन सदर सोडून राजे महादरवाजाकडे चाललेही. सारे त्यांच्या पाठीशी चालले. फक्त एकले न्यायाधीश प्रल्हाद पंत रामराजांच्या वाड्याकडे कुणाला न कळेलसं वळले. कसला न्यायनिवाडा घ्यायचा होता त्यांना तिथे हे त्यांनाच ठाऊक. स्नान करून कपाळी शिवगंध घेताना राजांची डावी पापणी फडफडली होती. सकाळपासून मनाला ना कळेलशी चुटपुट लागून राहिली होती. दुपारचा थाळा घेताना श्री सखींना ते म्हणालेही होते, कळत नाही पण जीवाची उलघाल होते आहे आज. औरंगच्या फौजा हरजींच्या प्रांतात घुसल्या की काय असा शक येतो आहे. दिवस कलतीला लागला तसे राजे, राया, अंता, पुरुषा यांच्यासह आघाडी मनोऱ्यावर आले. इथून पायतळी गंगासागरचा तलाव दिसत होता. त्यावर ओळंबलेल्या आंब्याच्या फांदीवर मान आखडती घेऊन बसला एक खंड्या पक्षी राजांना दिसला. निश्चल खड्या असलेल्या त्या पाखराला राजे एकटक निरखू लागले. त्यांना काय होते आहे ते कळले नाही. डोळ्याचे पाते लवायच्या आत खंड्या उडाला. त्याने थेट पाण्यात सुरजेप घेतली. गेला तसाच पाते लवायच्या आत तो पाण्याबाहेर पडला. त्याच्या लांबट काळसर चोचीत त्याने पाण्याबाहेर उचललेली तडपडती मासोळी दिसली आणि किरणांच्या तिरिपेत चांदवा उठवून क्षणात चोची आड झाली. याच तलावाकाठी असाच खंड्या पक्षी कधी काळी पाहिल्याचं त्यांना आठवत होतं, पण कधी काही गवसत नव्हते. खंड्याच्या सूरझेपेने गंगावर्तावर पाण लहरी उठल्या तशा राजमनात विचार लहरी उठू लागल्या. मनाच्या काठाळीत विरू लागल्या. जगदीश्वराच्या मंदिराकडे सांज दर्शनासाठी चाललेल्या राजांना येसाजी कंक आणि खंडोजी वाटेतच सामोरे आले. त्यांना काहीतरी बोलायचे होते. येसाजी खंडोजी यांच्यासह राजे जगदीश्वराकडे चालले. खंडोजी म्हणाले, रामसेज, एवढी सालं निकरानं झुंजार आपला रामसेज. चालते राजे थांबले. खंडोजी चरकले. कसे बोलावे विचारात पडला. हेच ना चिटणीस? राजांनीच त्यांना विचारले. जी, लढून नाही, कपटी चालीनं फितवा करून पाडला. एवढ्या ताकदीचा रामसेज धनी. क्षणभर खंडोजींनी गर्दन खाली घातली. लागलीच ती उठवून राजांना दिलासा वाटावा म्हणून ते म्हणाले, पण हरजींची खबर आहे स्वामी पडल्या. गोवळकोंड्याचा शक्य तेवढा मुलूक कब्ज करून घेतला आहे त्यांनी कर्नाटकात. खंडोजींचे शब्द राजांच्या कानी पडत होते. मनाला न डुसमळता सांजवाऱ्यात मुरत होते.
साऱ्यांसह ते जगदीश्वराच्या हमचौकात आले. त्यांनाच कळले नाही, पण आज त्यांची नजर कशी कुणास ठाऊक समोरच्या गाभाऱ्यातल्या शिवपिंडावरच्या अभिषेक पात्रावर खिळून पडली. वाऱ्याने पात्र मंद डुलत होते, त्याबरोबरच अभिषेक धाराही डुलत होती. दर्शन करून सारे जण बाले किल्ल्यात परतले. सूर्य आता डुबला. गडाच्या लहाना दरवाजात महाद्वारात सांज नौबती दुडदुडल्या. पुरते सांजावून आले. नेमाप्रमाणे देवडीवाले दरवाजे बंद करून घेऊ लागले. ते दरवाजे पार करीत आलेला तळबीडचा एक स्वार 5-6 सोबत्यांसह महादरवाजा पार करून बाले किल्ल्यात आला. त्याच्या अंगावरचे कपडे घामाने पुरते डबडबले होते. चेहरा पार काळंजून गेला होता. देवडीवाल्यांना हाताने थोपवत काही न सांगता तो कसे तरी दरवाजे मागे टाकत बाले किल्ल्यावर आला. महाराज नुकतेच परतले होते. डुईचा टोप त्यांनी उतरून तबकात ठेवला होता. मुलूकभर पडलेल्या दुष्काळात गडागडाहून रसदीचा पुरवठा कसा करावा याची कल्पना ते मुजुमदार हनुमंतांना देत होते. येसाजी खंडोजी ते ध्यान लावून ऐकत होते. महाराज, घात झाला. राजांसह सर्वांचे काळीच थरकून उठावे असे पिळवटले बोल वाड्याचे सदरी दालन चिरत गेले. गड चढून आलेला स्वार राजांना बघताच पुढे होत सरळ त्यांच्या पायावर देह टाकत गदगदू लागला. ते होते तळबीडचे शंकराजी मोहिते. पायांपासून केसावळीपर्यंत थरकलेले राजे झपकन वाकले. शंकराजींच्या खांद्यावर थोपटत त्यांनी शंकरजींना विचारले, काय झालं शंकराजी? राजांच्या हातस्पर्शाने गदगुनून गेल्या शंकरजींना काही क्षण बोलवेना. तुटक तुटक बोल कसे तरी त्यांच्या तोंडून बाहेर पडले. आम्ही झालावच, पण हुबी दौलतपूर की झाली. धनी, तुमचं मामासाहेब, समध्यांचं सरलष्कर, आमचं भाव. असह्य कढाने शंकराजींनी घट्ट मिटल्या डोळ्याने तगमगती गर्दन इकडे तिकडे झटकली. त्यांच्या डोईची पगडी उडून रुजाम्यावर उतली. सरलष्कर गेलं धनी. वाई प्रांतात घुसलेल्या मोगली फौजेला हुसकून लावण्यासाठी झालेल्या हातगाईच्या लढाईत सरलष्कर हंबीररावांच्या भरदार छाताडावर तापला जडशील लोखंडी तोपकळा येऊन अचानक आदळला होता. त्या गोळ्याने हंबीररावांची नव्हे तर थोरल्या स्वामींच्या श्रींच्या राज्याची छातीच फोडून टाकली होती. भुईवर कोसळताना हंबीरराव जीवाच्या पिळाने ओरडले होते, आमच्या ताराऊला सांभाळा धनी, जय वाघजाई. आणि वाईच्या माळ राणावरूनच त्याने अखेरचा मुजरा रायगडाकडे तोंड करून राजांच्या पायाशी रुजू केला होता. फराशीच्या रुजाम्यावर पडलेल्या शंकराजींचे गेले हे बोल ऐकताच राजाने आपले दोन्ही हातच कानावर घेतले. दिली आमची घरसोबा ताराऊ रामराजासनी म्हणणारे. आम्ही आरोपित म्हणून आबासाहेबांच्या समोर दरबारी उभे राहण्याच्या कैचीत सापडलो तेव्हा बाईलाच दरबारात साक्षीसाठी बोलवावं म्हणत आमच्या पाठीशी उभे राहणारे. आम्हास कैद करायला निघालेल्या सुरनीश पेशव्यांनाच कैद करून आमच्या भेटीसाठी पन्हाळ्यावर आलेले. वराड बऱ्हाणपूर भडोस तुडवणारे, चाकरीने सरलष्कर असलेले पण ऋणानुबंधाने आम्हास आबासाहेबांच्या ठाईच वाटणारे मामासाहेब हंबीरराव मोहिते. त्यांची रुपे राजांच्या डोळ्यासमोर नाचू लागली. शंकराजींना उठते करण्याचे भानही त्यांना राहिले नाही. ते आपोआपच उठते व्हावेत. येसाजी खंडोजी, राया, अंता, पुरुषा, पहारे सारे चक्रावून जावेत असे आपले तोंड ओंजळीत घेत राजे कडीवर हलत मुसमुसू लागले. एवढे घनदाट प्रसंग कोसळले. छत्रपती कधीच नव्हते डोळ्यावाटे फुटले. आज मात्र फुटले. कुठं आहेत मामासाहेब? का गेले असे न बोलता न भेटता? कुणाकडे पहावे आम्ही? भरून आल्या डोळ्यांनी राजे कसे तरीच फुटफुटले. एव्हाना बातमी गडभर पसरली होती. माणसे खासे वाड्याकडे लोटत होती. पोरवायाच्या ताराऊंना घेऊन येसुबाई आलेल्या बघताच खेचल्यासारखे राजे ताराऊंच्या जवळ गेले. काही न बोलताच त्यांनी ताराऊंचे खांदे तोपटत श्री सखींच्याकडे बघितले. मोठ्या निकराने डोळ्यातले पानथेंब रोखत राजे शंकराजींना म्हणाले, चला संगती या. मशालधाऱ्याने वेढलेल्या पालखीत बसून येसाजी, निळोपंत, खंडोजी यांच्यासह राजे महाड घाटाकडे चालले. आणल्या जाणाऱ्या शरलष्कर हंबीरराव मोहित्यांच्या आखरी दर्शनासाठी. हंबीररावांच्या देहाला आगीन डाग देण्यात आला. हंबीर मामा गेले आणि एका भयान पोकळीने राजमन घेरले. ते कुणाशीच खुल्यामनी बोलेनात. रोज नेमाचे त्यांचे स्नान, स्फटिक पूजा, दप्तर, गडतेक, थाळा हे चुकार होऊ लागले. त्यांचे कशातच लक्ष लागेना. स्नानाला हमाम खाण्यात बसले तर डुईवर पडणाऱ्या पानधारेबरोबरच मनावर विचारधारा कोसळू लागल्या. फरशीने कपाळी शिवगंध रेकून घेताना छत्रपतींनी ती सरशीच रक्तमाकल्या फरशीसारखी दिसू लागली. दप्तरात खंडोजी, चिमणगावकर यांना खलित्याचा मजकूर सांगताना ते मध्येच म्हणू लागले, राहू द्या चिटणीस, कुणासच नका धाडू खलिता.
बेतले असतील ते रद्द करा. थळा घेताना तबकातले त्यांचे पदार्थ तसेच चिवडलेले राहू लागले. मनच उडाले जसे काही त्यांचे सगळ्यावरून. विचार विचार, नुसत्या विचारांनी मेंदूची निशाणकाठी थरथरू लागली त्यांच्या. श्रींचे राज्य म्हणजे नेमके काय? कोण होते आबासाहेब, थोरल्या आऊ, सती गेल्या मासाहेब, समर्थ, हे सारे कोण? कोंडाजी, कृष्णाजी, हंबीर मामा आणि ज्यांना आम्ही कधीच पाहिलं सुद्धा नाही ते लढायात देह ठेवून गेलेले असंख्यात धारकरी, औरंगला तस्लीम करून खिल्लत पांघरणारे शिर्के, निंबाळकर, अस्लोजी, अर्जुनजी, बंडाळी करणारे कोकणपट्टीचे वतनदार. कसला सतरंज चालला हे हा? का खेळतो आहोत आम्ही तो? कोण खेळेल आमच्या माघारी तो? रामराजे, आमचे बाळराजे? केवढा पाताळ यंत्री निर्दय औरंग, तख्तासाठी सख्या भावाचे काटे काढणारा, बापाला विष मालिश करून आईच्या कबरीलगत दफन करणारा. तगेल आबांची आमची ही नौखर गादी त्यांच्या समोर? की जशी इदलशाही कुतुबशाही पडली तसे हे राज्यही? नाही नाही, जीवाचे चाळ करून बांधले त्यासाठी आम्ही पायात. एकले आम्हालाच ही आस लागून काय कामाचे? रात्रंदिवस चमत्कारिक एकलेपणाच्या शिरशिरीने राजमन भनभनू लागले. माणसे येत होती, नित्याप्रमाणे काही सांगू बघत होती. हात उठून त्यांना थोपते करीत राजे तुटक बोलत होते. बस, थोडक्यात बोला, अमक्या तमक्याच भेटा. असे तुटक बोल त्यांच्या तोंडून ऐकू आले की माणूस चक्रावत होते. चालत्या हत्तीच्या पायात रानवेलींचा चिवट गुंतवा अडकावा तसे झाले होते. भोवती वावरणाऱ्या कित्येकांना ते खटकू लागले. एकाचीही मात्र ते बोलण्याची छाती होईना. एक दिवस दुपारचा थळा चिवडून उठणाऱ्या राजांना न राहून येसुबाईने अखेर विचारलेच. स्वारींचं कशातच लक्ष नाही. हे कोण थळा चिवडणं? किती दिस? येसुबाईंना निरखत उष्टावल्या हाताचा रोख थळ्याला देत ते म्हणाले, आम्हासच कळत नाही असं का? तुम्ही एकदा म्हणाला होता तुटलंय आमचं शृंगारपूर आजपासून. त्यावेळी तुम्हाला वाटलं असेल तसंच वाटतंय आम्हास. आमचं ही शृंगारपूरच तुटल्यागत. बसल्या चौरंगीवरूनच झरोक्यातून दिसणारे रायगडाच्या भोवतीचे दूरवरचे गडशिखारांचे टोक न्याहाळत राजे पुटपुटले. एवढ्या बोलक्या साफ तडक येसुबाई त्याही गुमान झाल्या त्या ऐकताना. काय बोलणार होत्या त्या तरी? आबासाहेबांचे बागलांपासून जिंजीपर्यंतचे शृंगारपूर सरलष्करांच्या जाण्याने ओस झाले आहे हे त्यांनाही फार जाणवले. मुदीच्या दालनातून बाहेर आलेल्या राजाने रामचंद्रपंतांना याद घेतले. त्रस्त कातावून गेलेले दिसत होती त्यांची चर्या. रामचंद्रपंत शंकराजींच्या सह भेटीस आले. शंकराजी थोडे कचरतच आपल्याकडील एक मामला पुढे घेत म्हणाले, देवरुखचा पिलाजी देसाई गडावर आला हे स्वामी. त्याची वतनाबाबत. बस शंकराजी, त्यांचं म्हणणं ऐकून घ्या तुम्ही. तुम्हास वाटेल तो निवाडा करा. आमच्या सामने सुद्धा आणू नका कुणाला. राजे तुटक बोलले. प्रत्येकाला कुचमून ठेवणारी शांतता पसरली. कोकणात केव्हा उतरणार रामचंद्रपंत तुम्ही? राजाने विचारले. जी आजच. रामचंद्रपंतांना प्रश्नाचा अंदाज आला नाही. जाताना थोडी वाकडी वाट करून खेळण्याला जा. तिथं कुलेश आहेत. आम्ही टाकोटाकीनं याद केल्याचं समक्ष भेटून कळवा त्यांना. जी, आम्ही खासच जाऊ. सदरे बाहेर पडणाऱ्या रामचंद्रपंतांना राजाच्या मनी कोणते राजकारण खेळत असावे याचा अंदाज आला नाही. त्यांना, शंकराजींना, खासा राजांना कल्पना नव्हती की मराठ्यांचा सालार गेल्याची खबर औरंगजेबाला लागली होती. सुभान अल्लाह असं पुटपुटत त्याने ही खुशखबर स्वीकारली होती. गोवळकोंड्याच्या जिंकलेल्या बंदिस्त कोटात बादशाह आणि मराताबाचा दरबार भरविला होता. कुतुबशाही पाडणाऱ्या आपल्या आणि विजापुरी फौजेतील सरदारांना बादशहानं मनसबी बक्ष केल्या, खिल्लती पांघरल्या. सर्वात शेवटी आपला शहाजादा मुअज्जम आझम याला खिल्लत पांघरून तो भरल्या दरबारात त्याला म्हणाला, शहजादे, लईम संभा को नेस्तनाबूद करने हम बड़े उम्मीद से तुमको नामजाद करते हैं. फतेह के खबर की राह ताकते हैं. आपल्या अब्बाजानांच्या तलम जाम्याचे गुडघे टेकून चुंबन घेत आझमने अदबीने त्याला दिलासा दिला. बेफिक्र रही अब्बाजान, जिंदा या मुर्दा पेश ही करेंगे लईम को कदमों के सामने. आता औरंगच्या फौजा मराठी मुलखाकडे सरकू लागल्या. बेळगाव, सोलापूर, मिरज, अकलूज अशी पुरती उगवती धरून त्यांच्या छावण्या पसरल्या. मातब्बर खानाने तर मुठीच उचल खाऊन किल्ले पट्टागड कब्ज केला. बादशाहचे रुहुल्ला, शाब्दी, जुल्फिकार, रणमस्त, नेकनाम असे 20 खान जागोजाग पांगले. खिल्लत मनसबीचे तुकडे हाती नाचवत ते गावोगावच्या सरदारांना चुचकारू लागले. त्यांच्या पडेल खबरा येऊन रोज गडावर थडकू लागल्या.
हुकमाप्रमाणे कवी कुलेश रायगडी आले. ते स्वतःच का यात फरमावलं असावं याचा विचार करून थकले होते. दुपारच्या निवांत वेळी ते राजांना पेश झाले. सालार की बात सुनी, हुक्म होते ही सेवा में पेश आये स्वामी. हंबीररावांच्या आठवणीने कुलेशी गंभीर झाले. त्यासाठीच याद घेतलंय आम्ही तुम्हाला कवीजी. आम्हास वाटतं आपल्याच विचार गुंफेत शिरलेले राजे दोन्ही तळहात एकमेकावर घासत बराच वेळ नुसते फेरच घेत राहिले. कुलेश, बऱ्याच वेळानं राजे बोलले, आम्हाला वाटतं कुठंतरी बळ कमी पडतंय आमचं, फौजांचं नाही आशीर्वादाचं. ते ऐकताना कुलेशही विचारात पडले. म्हणाले, हुक्म क्या है स्वामी का. पाठीशी दैवी शक्ती पाहिजे कुलेश. काळ बाका आहे, आम्ही आग्र्यात होतो तसा. धर्मस्थल का तो अच्छा चलाते हैं स्वामी, फिर भी हमें लगता है कुछ कठोर उपासना की जरूरत है. कठोर कसली. कोणतीही कठोर उपासना करावयास आम्ही तयार आहोत. कुलेश विचारात पडले, रुकले. बोला, कसली कठोर उपासना. जी देवी की उपासना, शाक्त पंथ की धारणा. लेकिन कुलेश चाच पडले. बोला काय अडचण. राजे त्यांची कनोजी पगडी निरखत बोलले, स्वामी का अभिषेक हुआ है, यह गढ़ अभिषेक स्थळ है, छोड़ना पड़ेगा. राजे विचारात पडले. मग म्हणाले, ठीक आहे, सोडू रायगड. गांगोली आहे, संगमेश्वर आहे, तिकडे जाऊ. पण कठोर म्हणालात ती उपासना कसली. स्वामी, इस उपासना से रणचंडी को प्रसन्न किया जाता है. उसके लिए बलि देना, उपोषण, पूजा आदि विधी रहते हैं. और आणि काय. बोला कुलेश. आम्ही काहीही करण्यास राजी आहोत. जो इतर देव देवताओं का लेते हैं वैसा जल का नहीं सोमरस का तीर्थ लेना पड़ता है इस उपासना में. राजा साहब, यह करेंगे तो गजब होगा. इसलिए कुलेश, तुम्ही म्हणतात ती उपासना आम्ही करू. तुम्हाला माहीत नाही, पण दिलेरच्या गोठात गेल्यापासून आमचा कबिला मागे अडकून पडल्यापासून घेतो आम्ही कधी कधी मध्य. त्यानं गजब माजायचं कारण नाही. तुम्ही तयारीला लागा चंडी उपासनेच्या. उद्याच गड उतरून गंगोलीला जाऊ. जी, इस उपासना के उपचार श्रृंगारपुर के शिवयोगी जानते हैं. श्रृंगारपूर. राजांच्या कपाळी आठी धरली. तरीही ते म्हणाले, बोलावून घ्या त्यांना. मणी आला आहे तर करून टाका उपासनेचं. कुलेश पुढच्या तयारीसाठी निघून गेले. राजांच्या उघड्या पुकळ डोळ्यांसमोर हाती शस्त्र पेललेली रणचंडीची मूर्ती फिरत राहिली. हरजी राजे कर्नाटकात घुसलेल्या मोगली फौजांचा चांगला समाचार घेत होते. त्यांच्या आज्ञेने संताजी 20,000 फौजबळाने कांजीवरमला उतरले. मद्रास जवळ आलेल्या मोगली फौजांची हरजींच्या सरदारांची जागोजाग गाठ पडत होती. वांदिवाशला तर मोठी लढाई जुंपली होती. दुसऱ्यांदा दोन्ही सैन्यांची. भागानगरहून निघालेल्या आझमने बेळगावचा भुईकोट विजापूरकराकडून कब्ज केला. जंग केले होते तो राखण्यासाठी हंबीररावांनी. औरंगची चाल साफ प्रकट झाली. स्वतः विजापूर गोवळकंड्यात फिरत राहून आपल्या मातब्बर फौजा त्याने कर्नाटकात उतरविल्या. मराठी मुलकात आझम पेरून फोडाफोटीसाठी विसावर खान फेकले. गांगोलीला जायला कुलेशांसह राजे गड उतरले. राया अंताला वाटले होते नेहमीसारखे आपणाला बरोबर घेतले जाईल, पण त्यांना मागेच राहण्याची आज्ञा करून खाजगी सेवेसाठी खिदमतगार पुरुषा घेण्यात आला होता. त्याच्याबरोबर कुलेशांच्या वाड्याकडचे निवडक 20 सेवकही होते. पाचाड सोडण्यापूर्वी थोरल्या आऊंच्या छत्रीचे दर्शन घेतलेले महाराज पाचाड वाड्याच्या सदरेवर आले. तिथल्या रिवाजी घाटेला नेहमीसारखे आतील टोल न दिसल्यामुळे त्यांनी वाड्याच्या निगराणीच्या हिरोजी इंदुलकरांना विचारले, हिरोजी, घाट रिकामी ठेवली ती. हिरोजी घाटेकडे बघत जाबाचे म्हणाले, जी, तडा गेलाय घाटेच्या घेराला अंग धरून. दिसत नाही तो वरवरून म्हणून टोल उतरून ठेवलाय. राजे आणि कुलेश ती लोंबकळती रिकामी घाट बघतच राहिले. राजांच्या मणी थोरल्या आऊंच्या काही आठवणी घनघनून गेल्या. पाचाडच्या मंडळीचा निरोप घेऊन ते कुलेशांसह वेशी बाहेर पडले. गडावर निळोपंत, येसाजी, मोरेश्वर, खंडोजी सर्वांना त्यांच्या खात्याच्या सर्व सूचना दिल्या. आपण कुठे जातो आहोत हे मात्र ते कुणालाच बोलले नाहीत. येसुबाईंना सुद्धा. चांगोजी काटकरांमार्फत गांगुलीच्या सुभेदारांना आपण येत असल्याचा स्वार त्यांनी पाठवला होता. कुलेशांनीही तसाच स्वार शृंगारपूरला शिवयोग्यांना पाठवून कळवले होते की निरोप मिळताच शिष्यगणांसह गांगुलीजवळ करावी. स्वाराबरोबर दिलेल्या पत्रात कठोर उपासनेचा संकल्प कळविला होता. गांगोली नजर टप्प्यात आले. बाळ शिवाजीराजांच्या जन्माचे येसुबाईंचे प्यारे असे हे गावठाण.
राजे येणार या वर्दीने तेथील खास वाडा चाकरांनी बयाजीने नेटका लावला होता. कुलेशांच्या आज्ञेप्रमाणे पूर्वीच येऊन पोचलेले शिवयोगी शिष्यगणांसह छत्रपतींना सामोरे आले. त्यांनी वाड्याच्या माझघरी दालनात रणचंडीची मूर्ती आणून पूर्वाभिमुख ठेवली होती. तिच्यासमोर यज्ञकुंड सिद्ध केले होते. जागजागी व्याघ्रचर्मे अंतरलेली होती. कारभारी, शिवयोगी, शिष्य, कुलेश यांच्यासह राजे वाड्यात प्रवेशले. सदरेवर अंतरलेल्या खास बैठकीवर विसावले. शिवयोग्यांनी त्यांना चिपळूण, राजापूर, संगमेश्वर, देवरुख अशा भागातून खास बोलावून घेतलेल्या पंथांच्या निवडक तांत्रिकांचा परिचय करून दिला. सूर्य मेघांनी घेरला. म्हणत राजे कुलेशांना, शिवयोग्यांना दाद देत होते. पण त्यांच्या मणी फिरत होता औरंग. मध्येच त्यात येसूबाई धाराऊंच्या बाबतचे विचार मिसळत होते. धाराऊचे बोल तर काल ऐकल्यासारखे जसेन तसे कानात घुमू लागले. लहान हाईस, जाऊ दे मला होळाकडं. ज्या जागेला कुस उजावली त्या जागेला ध्यायी ठेवण्यासारखं सार्थिक नाही जन्माचं. वाड्याच्या कारभाऱ्यांनी शिवयोग्यांच्या सूचनेप्रमाणे उपासनेची सगळी तयारी करून ठेवली होती. पुऱ्या वाड्याला नंग्या तेगींच्या निवडक धारकऱ्यांचे कडे त्याने टाकले होते. शिवयोगी मुहूर्त काढतील त्या शुभयोगावर कठोर उपासनेला सुरुवात होणार होती. मध्येच मलकापूरहून कुलेशांचा कारभारी त्यांना भेटायला गंगोलीला आला. त्याने मलकापूरच्या तुळाजी देसाईविरुद्ध दिवाणी बाकीबद्दल तक्रार आणली होती. देसाईला द्यायचे कागदी पत्र सिद्ध करून कुलेशांनी कारभाराला वाटेस लावले. कमी पडलंय त्या आशीर्वादाचं बळ. कसल्या रूपात रणचंडी राजांना देणार म्हणून दूर टप्प्यावरून तुळजापूरची जगदंबा गांगोलीकडे डोळे लावून बसली होती.